नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी नानकटाई बनवलेली आहे। तर चला आपण याची रेसिपी बघूयात। एक वाटी तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप घेतलेलं आहे मी चांगलं। यामध्ये आपण एक वाटी साखरेचं दळून घेतलेली आहे साखर। त्यामध्येच मी इलायची पावडर पण मिक्स केलेली आहे, साखरमध्येच इलायची काढलेली होती। आता आपण एक वाटी व्यवस्थित घेतलेला आहे, एक वाटी तूप आणि एक वाटी साखर। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे, तो आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आणि तो पण व्यवस्थित मिक्स करायचा आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, सगळं आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये ॲड करायचं आहे। इथे मी रवा घेतलेला आहे बारीक, तो पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपल्याला हा चांगला डो बनवून घ्यायचा आहे। अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही आहे, पाणी वगैरे किंवा दूध, असाच आपण याचा गोळा असा मळून घेऊ शकतो। बघू शकता अर्धा चमचा आपण इथे खाण्याचा सोडा ॲड करून घेऊयात। तर आपला गोळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। छोटे छोटे गोळे करून घेऊया। बटर पेपरवर ठेवून देऊयात। यावर आता आपण ड्रायफ्रूट्स लावून घेऊयात। आता आपल्याला हे 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करायचं आहे। इथं कुकरमध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे आपले नानकटाई त्यामध्ये ठेवून द्यायची आहे। आता आपण 15 ते 20 मिनिट कुकर बंद करून घेऊया आणि 20 मिनिटांनंतर परत चेक करूया। आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि मी आधीच मीठ गरम करून घेतलेलं होतं। 20 मिनिट झालेले आहे, आता आपण चेक करून घेऊया। गॅस मी इथे बंद केलेला आहे। आता शिटी काढून घेतली, त्यातली पूर्ण हवा काढून घेतली आहे। बघू शकता किती छान झालेले आहे। आता आपण हे बाहेर काढून घेऊयात। गरम आहेत, आपण हे थोडे थंड होऊ देऊयात। बघू शकता किती छान झालेले आहे। इथे आपली नानकटाई छान रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बनवा। खूप छान आणि टेस्टी अशी बनते आणि त्यामध्ये ज्या वस्तू लागतात त्या सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे। मी जे सांगितलेली आहे त्याच पद्धतीने बनवा आणि प्रमाण तंतोतंत तेवढंच घ्या जेवढं मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।